नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवल्यानंतर आता चीफ एडिटर डॉक्टर शमसुद्दीन शेख आणि चॅनल हेड सना साबिर मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी डिजिटल मीडियावर पदार्पण केलेलं आहे। सतर्क पोलीस टाइम्सच्या YouTube चॅनलवर रोज संध्याकाळी 7 वाजता आमचं बातमीपत्र प्रसारित होतंय। त्यामुळे आमच्या बातम्या पहा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। आता वळूयात काही ठळक घडामोडींकडे। मराठा सर्वेक्षण 90% पूर्ण। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गांचं सर्वेक्षण करण्याची मुदत शुक्रवारी संपली असून राज्यात सुमारे 90% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय। या जिल्ह्यातील सर्वेक्षणाचं काम प्रलंबित असेल तिथं अपवादात्मक परिस्थितीमध्ये सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्याचे संकेत राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेत। आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वेक्षणाचा सर्वंकष अहवाल राज्य सरकारकडे दिला जाणार असल्याचंही आयोगानं स्पष्ट केलंय। यामध्ये शुक्रवार संध्याकाळपर्यंतचे विभागनिहाय सर्वेक्षण, कोकण विभाग 93% सर्वेक्षण, पुणे 92, नाशिक 91, छत्रपती संभाजीनगर 90%, अमरावती 85% आणि नागपूर 92% असं हे सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। अखेर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महाअधिवेशनाला सापडला मुहूर्त। अनेक कारणांना पुढे ढकललेल्या शिवसेना शिंदे गटाच्या महाअधिवेशनाला अखेर मुहूर्त सापडला। येत्या 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे हे महाअधिवेशन संपन्न होणार आहे। सुरुवातीला 28 आणि 29 जानेवारी रोजी महाअधिवेशन कोल्हापूर इथं घेण्याचं ठरलं होतं। हे अधिवेशन सुद्धा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या महाअधिवेशनास मुहूर्त सापडत नव्हता। मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा मुहूर्त सापडलाय। शिवजयंतीला पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत कोस्टल रोडचं होणार उद्घाटन। मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडला आता हिरवा कंदील मिळाला असून याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याचा पहिला टप्पा 19 फेब्रुवारीला सुरू होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होणार आहे। कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना वाहतुकीपासून आता दिलासा मिळणार आहे। सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीसाठी 51 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची उच्च न्यायालयात धाव। मॅटच्या आदेशाची ढाल करून सेवा ज्येष्ठता असूनही पोलीस निरीक्षक पदावर बढती देण्यापासून वंचित ठेवण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील 51 सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। आम्हाला आरक्षणाच्या आधारे नाही तर सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती द्या अशी मागणी करत राज्य सरकारच्या धोरणासह मॅटच्या आदेशाला आव्हान दिलं आहे। आमदार गणपत गायकवाड, महेश गायकवाड यांच्या तुफान गोळीबार। कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या शुक्रवारी रात्री 11च्या दरम्यान अंधाधुंद गोळीबार झालाय। जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येते। या घटनेमुळे कल्याणच्या राजकारणात खळबळ माजली आहे। आमदार गणपत गायकवाड आणि खासदार श्रीकांत शिंदेचे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड हे नातेवाईक आहेत। मात्र त्यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून टोकाचा वाद सुरू होता। यापूर्वीही त्यांनी जाहीर सभांमधून सुद्धा एकमेकांवर टीका केलेली आहे। हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर दोन्ही गट बसलेले असताना हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते। या गोळीबारामध्ये कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना 3 गोळ्या लागल्यात तर बैलगाडा फेम राहुल पाटील यांना 1 गोळी लागले। या दोन्ही जखमींना उल्हासनगरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्राच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। 34व्या रस्ता सुरक्षा 2024 अभियानांतर्गत वाहतूक विभाग ठाणे शहर घेऊन येत आहे विमेन्स बाईक रॅली, राईड फॉर रोड एटिकेट आणि या बाईक रॅलीला फ्लॅग ऑफ करणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शहा। तेव्हा या रॅलीमध्ये आपल्या बाईकसह अवश्य उपस्थित राहा। रविवारी 4 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता डीसीपी ऑफिस, ठाणे ट्रॅफिक पोलीस, 3 हात नाका, ठाणे शहर। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात
आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. वकील दाम्पत्याची हत्या, नवी मुंबईत केला निषेध, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. 5 लाखांच्या खंडणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील वकील दाम्पत्याचं अपहरण करून त्यांच्या निर्घुण हत्येचा सोमवारी नवी मुंबईमध्ये वकील संघटनेनं वाशीतील शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करून जाहीर निषेध नोंदवलाय. यावेळेस उपस्थित वकिलांनी या हत्याकांडाचा निषेध करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरी पोहोचली क्राईम ब्रँचची टीम. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली. आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या हॉर्स ट्रेडिंगच्या आरोपाप्रकरणी क्राईम ब्रँचचे एसीपी केजरीवालांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवालांनी आरोप केला होता की भाजप पक्ष त्यांच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचे 21 आमदार फोडण्याची योजना असल्याचं केजरीवाल म्हणाले होते. तांत्रिक समस्येमुळे सारथी ॲप्लिकेशनमधील लायसन्स संबंधी सेवेमध्ये अडचण, नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन. गेल्या 2 दिवसांपासून तांत्रिक कारणास्तव सारथी ॲप्लिकेशनला समस्या येत आहेत. त्यामुळे लायसन्स संबंधीची सेवा सुरू नसल्यानं वापरकर्त्यांची गैरसोय होत आहे. तांत्रिक बिघाडामुळे सारथी ॲप्लिकेशन प्रणालीची नेट वापरकर्त्यांचा भार सहन करण्याची क्षमता मर्यादित झाली. राष्ट्रीय सूचना केंद्र आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही समस्या सोडवण्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी सर्व टीम मेंबर्स रात्रंदिवस काम करीत आहेत. मात्र डीबीचा आकार मोठा असल्यानं वेळ लागत आहे. तरी तांत्रिक समस्येमुळे उद्भवलेल्या या कठीण प्रसंगात नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आलंय. मी जिवंत आहे, मला काहीही झालेलं नाही, अभिनेत्री पूनम पांडे यांनी स्वतः केला खुलासा. अभिनेत्री पूनम पांडे हिचं गुरुवारी रात्री निधन झाल्याचं सांगितलं गेलं. धक्कादायक म्हणजे थेट पूनम पांडे हिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हे सांगितलं गेलं की गर्भाशयातील कॅन्सरमुळे पूनम पांडे हिचं निधन झालंय. त्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र पूनम पांडे हिने स्वतःच आता आपल्या सोशल मीडियावरून मी जिवंत आहे, मला काहीही झालं नाही असा खुलासा केलाय. नेपाळला पराभूत करून भारत पोहोचला सेमीफायनलमध्ये. भारताच्या संघानं नेपाळवर दणदणीत विजय मिळवलेला आहे. 19 वर्षांखालील वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतानं धडक मारली आहे. या वर्ल्ड कपच्या सुपर 6 फेरीमध्ये भारतानं यापूर्वी न्यूझीलंडला पराभूत केलंय आणि त्यानंतर शुक्रवारी नेपाळवर मोठा विजय मिळवलाय. उपांत्य फेरीमधील आपलं स्थान त्यामुळे आता भारताचं निश्चित झालेलं आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्राच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. 34व्या रस्ता सुरक्षा 2024 अभियानाअंतर्गत वाहतूक विभाग ठाणे शहर घेऊन येत आहे विमेन्स बाईक रॅली, राईड फॉर रोड एटिकेट. आणि या बाईक रॅलीला फ्लॅग ऑफ करणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शहा. तेव्हा या रॅलीमध्ये आपल्या बाईकसह अवश्य उपस्थित रहा. रविवारी 4 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता डीसीपी ऑफिस, ठाणे ट्रॅफिक पोलीस, 3 हात नाका, ठाणे शहर. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. नमस्कार. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवल्यानंतर आता चीफ एडिटर डॉक्टर शमसुद्दीन शेख आणि चॅनल हेड सना साबिर मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी डिजिटल मीडियावर पदार्पण केलेलं आहे.
सतर्क पोलीस टाइम्सच्या YouTube चॅनलवर रोज संध्याकाळी 7 वाजता आमचं बातमीपत्र प्रसारित होतंय. त्यामुळे आमच्या बातम्या पहा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.